त्याला म्हटलं सर मला काही प्रॉब्लेम नाही, मी तुम्हाला 30,000 प्लस जीएसटी द्यायला तयार आहे 18%. हम्म. फक्त मला तुम्ही डील पहिले क्लोज करून द्या. फ्लाय ऍश, राख. ते बरोबर. हा म्हणजे हा हा थोडक्यात जे हा आपण कोल इंडस्ट्री मधनं तुम्हाला मिळतो तो, राईट? नाही, थर्मल पॉवर स्टेशन मधून मिळतो तो. हा, थर्मल पॉवर स्टेशन मधनं, म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिसिटी जिथं जनरेट होतीये का नॉर्मल इंडस्ट्री मधल्या बॉयलर येस, मिळते? जिथं फक्त इलेक्ट्रिसिटी जनरेट होते तिथं. बर. मग तुम्ही तुमचा प्रोडक्ट राख तुम्ही डायरेक्ट एक्सपोर्ट करताय. तर हा, अमेझिंग गोष्ट ही आहे, त्या राखाचं पुढे काय केलं जातं? 39,240 डॉलरची पहिली आली. हम्म. आणि 39,800 काहीतरी डॉलर नेक्स्ट मागवली आता. म्हणजे $80,000 तुम्ही शिपमेंट केली. $886 आहे. ऐंशी हा, हजार डॉलरची लगभग. इंडियन रुपीज जवळजवळ. किती होतात ते? इंडियन रुपीज मध्ये होतात सर ते जवळजवळ 70 लाख रुपये. 70 लाख रुपये. 69 लाख रुपये होतात. 70 to 80 लाख रुपीज, बरोबर. अमेझिंग, ग्रेट. हा. सो अनम्यूट करा, शेअर करा तुमची स्टार्ट टू एंड जर्नी, नाव किंवा इतर गोष्टी, आणि कसं कसं नमस्कार तुम्ही सर. काम केलात, जेणेकरून एक्सप्लोर होईल. येस, नमस्कार, बोला. सर मी भूपेंद्र सोनटक्के आहे. मी शेगाव बुलढाणा महाराष्ट्र मधून आहे. हम्म. आणि सर मला आता बाहेर मिळाला आहे. हम्म. परंतु त्यामध्ये एक एजंट कंपनी आहे म्हणतात, हम्म. ग्लोबल ट्रेड प्लाझा म्हणून. बर. त्यांनी ओके. मला जवळजवळ कंटेनरची ऑर्डर दिलेली आहे. हम्म. हम्म. परंतु सर त्यामध्ये ते त्यांचं काही रजिस्ट्रेशन करायचं बोलत आहेत, तीच आपलं जीएसटी 18%. बर. थोडा फ्लो सांगा तर म्हणजे मी इतर त्याला लोकांना. सर असं क्लोज करायचा विचार केला. त्याला म्हटलं सर मला काही प्रॉब्लेम नाही, मी तुम्हाला 30,000 प्लस जीएसटी द्यायला तयार आहे 18%. हम्म. फक्त मला तुम्ही डील पहिले क्लोज करून द्या. हम्म. माझी जर डील झाली तर मी तुमचं रजिस्ट्रेशन करतो. हम्म. 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 माझी डील नाही झाली तर मी तुमचं रजिस्ट्रेशन कशाला करतो. हम्म. तुम्ही काय म्हटलं, मला एक आशा दाखवसाल आणि नंतर मला सांगसाल की तुमचा रेट नाही पडला बाहेरला किंवा हे नाही झालं. म्हटलं डील जर क्लोज झाली तर नो प्रॉब्लेम, मी तुम्हाला 30च्या ठिकाणी 45 देतो. बर. पण डील क्लोज झाल्यानंतर बर, आता मला बरोबर थोडासा केलं का फ्लो काही सांगा, गलत झालं. कारण लोकांना बघा, सिंपल गोष्ट. तुम्ही तिथपर्यंत पोहोचलात आणि इझिली यू आर आन्सरिंग, पण थोडासा फ्लो एक्सप्लेन करा की बायर कुठून शोधलात सर्वप्रथम, किती दिवस फॉलोअप अं, घेतलात, त्याच्यासोबत डील साठी कुठपर्यंत पोहोचलात, आणि आता किती रुपयाची डील आहे, काय प्रोडक्ट आहे, आणि आता कधी तुमचा प्लॅन आहे, किंवा काय प्रॉब्लेम्स आले आणि काय चांगल्या गोष्टी होत्या, दोन्ही शेअर करा. बाय शोधला साहेब ओलजावर. ओके, ओलझा ऍप्लिकेशन वरनं बायर शोधलात, त्याचा कॉन्टॅक्ट काढला, येस. बरोबर. ओ नंतर काय हा, प्रोसेस केली? ओलझा मधून त्याला काढलं बाहेर आणि ओलझा मधून मी नेहमीच ओलझा मधून बाहेरला कॉन्टॅक्ट करत होतो असं. ओके, डन. हा, नेक्स्ट रोज नेक्स्ट पुढे म्हणजे प्रोसेस रोज काय केली? किती नाही म्हटलं. हा. नेक्स्ट प्रोसेस काय केली तुम्ही बायर कडनं, म्हणजे व्हेरीफाय कसा केला की या बायर सोबत आपल्याला काम करायचंय? सर मी व्हेरीफाय नाही केलाय तो. हम्म. मी व्हेरीफाय नाही केलाय. जो बाहेर मला मिळालाय त्यामध्ये एक आपल्या इथली ग्लोबल ट्रेड प्लाझा म्हणून हे आहे. हम्म. म्हणजे एक कंपनी आहे. ते हम्म. पण अलिबाबा सारखं काम करतंय. ओके. तर त्यांचा व्हेरीफाईड आहे. ओके, म्हणजे त्यांचा व्हेरीफाईड बायर आहे हा. हा, म्हणजे त्यांचा त्या व्हेरीफाईड आहे. बायरला त्या बायरला तुम्ही कुठल्या वेबसाईटचं नाव सांगितलं, परत एकदा शेअर करा, कम्युनिटीला शेअर केलं. ग्लोबल ट्रेड प्लाझा. ग्लोबल ट्रेड प्लाझा. तर हा अलिबाबा हा, सारखा प्लॅटफॉर्म आहे ज्यावरती तुम्हाला तो बायर दिसला, बरोबर. पण सर याच्यावरती मला ट्रस्ट नाही, कारण मी त्याला ओळखत नाही अजून. त्यांनी हा, मला डझंट मॅटर. हे केलं, सर्च केलं, मी नाही सर्च केलं त्याला. आपण येऊ त्याच्यावरती. सेकंड थिंग, तुम्हाला लक्षात आलं की हा ग्लोबल ट्रेड प्लाझा वरती आहे, तर असे अजून काही प्लॅटफॉर्म बघितले का फक्त ग्लोबल ट्रेड प्लाझा बघितला? नाही नाही सर, ग्लोबल ट्रेड प्लाझा जो आहे तो बायरनी मला व्हेरीफाईड करायला लावला मला. अच्छा, तुम्हाला व्हेरीफाय करायला असं सांगितलं. म्हणणं आहे त्याचं. ओके. हा, जो बायर आहे ना समोरचा, तो हम्म. मला 70% ऍडव्हान्स द्यायला तयार आहे. हम्म. परंतु त्याला व्हेरीफाय करायसाठी त्यानं ग्लोबल ट्रेड प्लाझा मधामध्ये टाकला. बर, मग काय म्हणणं आहे, पुढे काय प्रोसेस झाली, किंवा त्यांनी व्हेरिफिकेशनची काय प्रोसेस सांगितली, किंवा हा, काय तर ते पर्सेंटेज अमाऊंट सांगितली? व्हेरिफिकेशनची प्रोसेस अशी आहे की तो म्हणते 50,000 प्लस जीएसटी चालू आहे. पण आम्ही तुम्हाला डिस्काउंट देऊन 30,000 प्लस जीएसटी मध्ये तुमचं काम करतो. ओके.
मग हे मी म्हटलं अमाऊंट साहेब आधी मला व्हेरीफाय डिस्काउंट काही करायला देऊ सांगतोय. नका तुम्ही. व्हेरीफाय करायला सांगतोय. म्हटलं साहेब तुम्ही मला डिस्काउंट काही देऊ नका. हम्म. माझी डील क्लोज करून द्या, मी तुम्हाला तुमचे पूर्ण पैसे देतो. बर. ओके, मग आणि यावरती आता ऍडव्हान्स येऊन थांबले. मध्ये म्हटलं मी. हम्म. हा. आता या प्रोसेस वरती येऊन थांबली आहे प्रोसेस, बरोबर? हा, या प्रोसेसवर येऊन थांबलेली आहे. माझं गलत आहे का बरोबर आहे ते सांगा फक्त नाही, आता. आता बघा सिंपल गोष्ट, या दोन केस होऊ शकतात. नंबर वन, जो हं, बायर आहे तो बायर हं. नसून ग्लोबल ट्रेड प्लाझाचा व्यक्ती असू शकतो. असू शकतो. नंबर दुसरा, असं पण शक्यता आहे की त्या बायरला ऑलरेडी कोणीतरी फसवलं असेल किंवा त्याला ट्रस्ट नसेल, जेणेकरून ग्लोबल ट्रेड प्लाझा ही त्याला मदत करत असतील व्हेरीफाय करून देण्यासाठी. ही हा हा ऍक्सेप्ट हा. पण करणं आपण नाकारू शकत नाही. दोन्ही ह्याच्यामध्ये नाकारू प्रॉब्लेम्स शकत आहेत नाही. आणि सोल्युशन पण आहेत. तर तुम्हाला हे व्हेरीफाय करायचंय, ग्लोबल ट्रेड प्लाझाच का? तर पण मी जेव्हा जास्त हे करतो ना, अं, हे याचा जो हे आहे हा युएसचा आहे. हम्म, 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 याचा जो बाहेर आहे तो युएसचा आहे. हम्म, हम्म, परंतु मी जेव्हा पण ओल्झा मध्ये बघतो तेव्हा जास्तीत जास्त जे माझ्या प्रॉडक्टचे बाहेर आहेत हम्म. हे भूटान आणि नेपाळ मध्ये जास्त आहेत. आणि बरोबर. थोडे बहुत बांगलादेशचे आहेत. बर, तुमचा काय प्रोडक्ट आहे? त्यामुळे त्यावर थोडा ट्रस्ट नाही होऊन जात. प्रोडक्ट काय आहे तुमचा? माझा फ्लाय ॲश. परत एकदा रिप्लाय करा, काय म्हणलात? फ्लाय ॲश. प्लाय. ओटी राखळ. मला राखळ परत राखळ राखळ. ओके, त्याला काय म्हणलं जातं फ्लाय नक्की ॲश. त्याचा? फ्लाय ऍश, राख. ते. बरोबर. हा म्हणजे हा हा थोडक्यात जे हा. आपण कोल इंडस्ट्री मधनं तुम्हाला मिळतो तो, राईट? नाही, थर्मल पॉवर स्टेशन मधून मिळतो तो. हा, थर्मल पॉवर स्टेशन मधनं, म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिसिटी जिथं जनरेट होतीये का नॉर्मल इंडस्ट्री मधल्या बॉयलर येस. मिळते? जिथं फक्त इलेक्ट्रिसिटी जनरेट होते तिथं. बर. मग तुम्ही तुमचा प्रोडक्ट राख तुम्ही डायरेक्ट एक्सपोर्ट करताय, तर हा. अमेझिंग गोष्ट ही आहे, त्या राखचं पुढे काय केलं जातं? सिमेंट. सिमेंट. सिमेंट सिमेंटमध्ये त्याचा होतं. युज केला जातो. त्यानंतर ब्लॉक वीट होतं. बर. त्यानंतर त्यामध्ये ब्लॉक बनतात. त्यानंतर गट्टू बनतात. सिमेंट पासून बनणारे सर्व आयटम हम्म. जवळजवळ. तर आता ते एक्सपोर्ट करताना तुम्ही कंटेनरमध्ये कसं एक्सपोर्ट करता? काही पॅकेज करता अं, 20-50 kg चे, का मला डायरेक्टली त्याच्यासाठी जम्बो टाकून? बॅग लागतात. किती केजीचे जम्बो बॅग? बॅग लागतात. जवळजवळ 1 टन एक बॅग. 1 टन एक बॅग. किती टन माल बसतो त्याच्यामध्ये? 27 टन. 27 टन, म्हणजे लगभग 27 बॅग 27 बॅगा. बसतात त्याच्यात. आणि कुठल्या कुठल्या कंट्रीला आतापर्यंत पाठवलंय? नाही ना सर, माझं अजून गेलं नाही ना. मला बाहेर नाही मिळालं लास्ट त्यामध्ये. हा लास्ट एकच प्रोडक्ट बाहेर कुठला मिळाला केलाय होता काम व्यवस्थित. तुम्ही? लास्ट कुठल्या हा. प्रोडक्ट लास्ट कुठल्या प्रोडक्ट मध्ये डील केली? मी इम्पोर्ट मध्ये काम केलंय ना सर. किती किती कुठला प्रोडक्ट आणि किती क्वांटिटी मध्ये मागवलाय? मी तुम्हाला मागील वेळेस सांगितलं होतं सर, माझं $39,800 शिपमेंट येऊन राहिलं म्हणून. बरोबर. प्रोडक्ट काय होतं माझं तुमचं? शिपमेंट आता नावाशिवाला टच झालंय. मला जवळजवळ 30 तारीखला मिळणार आहे. ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन. आणि काय दुसरं प्रोडक्ट मी आहे बुक तुमचा? केलंय परत. हा? प्रोडक्ट काय मागवताय? माझे रोड टायर आहेत सर. जे शेतामध्ये उभ्या पिकामध्ये चालणारे टायर आहेत ट्रॅक्टरचे. अच्छा, ग्रेट. म्हणजे ते नवीन आहेत का ओल्ड आहेत? नाही, थोडं म्हणजे 2021 पासून. म्हणजे युज्ड म्हणजे टायर नवीनच असतात. म्हणता येईल. युज्ड टायर. नाही नाही नाही. नाही नाही. फ्रेश. फ्रेश टायर. न्यू टायर 2021 पासून त्याला ट्रेन झाला. ओके. मग तुम्ही ते कोणाला सेल आउट करता? पूर्ण इंडियात करतो सर मी. ओके, मग तुम्ही सेल करण्याची पद्धत काय? इंडिया मार्ट की कुठल्या प्लॅटफॉर्मवरनं तुम्ही मॅक्झिमम सेल तुमचा करता? मॅक्झिमम सेल सर माझं कसं आहे माहितीये का? माझी वेबसाईट आहे आणि मी ती ऍडसेन्स सोबत कनेक्ट केलेली आहे, गुगल ऍडसेन्स सोबत. बरोबर. आणि फेसबुक ऍड चालवतो. हम्म. युट्यूब ऍड चालवतो. ग्रेट. त्यामध्ये मला मला कसं आहे, कस्टमरची गरज नाही आहे. मला जास्त मी डीलर जोडतो. बर. आणि त्याचे जे भारतामध्ये जवळजवळ डीलर आहेत हम्म. ते जवळजवळ कनेक्ट झालेलेच आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला ऑलरेडी सेट आहे बिझनेस, फक्त इम्पोर्ट हा, करणे. आणि मी पर्सनली त्यांना व्हिजिट देतो वर्षातून एकदा. ग्रेट. आणि वर्षभरात किती ह्याचा मटेरियल मागवता एका वर्षात टोटल? एका वर्षात पकडा ना सर, जवळजवळ समजा आता यावेळेस माझे समजा अजून स्टार्ट पण नाही झालं, 2 शिपमेंट झालेत.
ओके, किती डॉलरची एक शिपमेंट होती तुमची? 39,240 डॉलरची पहिली आली. हम्म. आणि 39,800 काहीतरी डॉलर नेक्स्ट मागवली आता. म्हणजे 80,000 डॉलरची तुम्ही शिपमेंट आठशे केली? शहाऐंशी डॉलर आहे. ऐंशी हा, हजार डॉलरची लगभग. इंडियन रुपीज जवळजवळ. किती होतात ते? इंडियन रुपीज मध्ये होतात सर ते जवळजवळ 70 लाख रुपये. 70 लाख रुपये. 69 लाख रुपये होतात. 70 to 80 लाख रुपीज, बरोबर. अमेझिंग, ग्रेट. हा. तर आता तुम्ही काय करा, त्या इम्पॉर्टंट फॅक्टर तुमच्याकडनं बऱ्याच लोकांना शिकण्याची गोष्ट म्हणजे की इम्पोर्टमध्ये ऑलरेडी तुमच्याकडं मटेरियल सेल करण्यासाठी मार्केटमधनं तुम्ही ऑलरेडी सेटअप बनवलाय. आता हा हा, सेटअप तुम्ही एका दिवसात तर बनवला नसेल, खूप वेळ लागला असेल. काय म्हणायचं सर, जे लोक नवीन स्टार्ट तीन करतात, वर्ष लागलेत सर. तर हे सेटअप करताना 3 वर्ष कुठल्या लागले. अडचणी तुम्हाला आल्या? नेटवर्क सेट करताना नेटवर्क सेट करताना सर्वात पहिली तर अडचण जी आली सर ते म्हणजे रेट कटिंगची. कुठली? सगळ्यात पहिली अडचण रेट कटिंग. रेट कटिंग मध्ये सेकंड. हा, म्हणजे रेट कटिंग म्हणता येणार नाही, पण कसं असते आपण जेव्हा नवीन असतो ना, तेव्हा आपल्याला डीलर सांगायचं की आपण त्याला सांगितलं सर आमचं 45,592चं प्रॉडक्ट आहे. हम्म. तर तो बोलणार नाही, कर्नाटकवाला एवढ्याच देणार आहे, पंजाबवाला तेवढ्याच देणार आहे, असं आपल्याला तर हम्म. कन्व्हिन्स करते. मग आपण त्याला सांगायचं की भाऊ तुम्हाला परवडते, नो प्रॉब्लेम, पण बर. माझी क्वालिटी आहे, माझा एक ब्रँड आहे. हम्म. मी माझा ब्रँड रजिस्टर्ड केलेला आहे सर, जिओ ओके, इंटरनॅशनल ट्रेडमार्क म्हणून. केलाय तुम्ही? तर हा, मी त्याला सांगतो की मी तुला गॅरंटी देत आहे, हम्म. चायनाचं प्रॉडक्ट आहे, मी तुला गॅरंटी देत आहे, हम्म. माझ्या बेसवर गॅरंटी देत आहे. मी जर गॅरंटी देतो म्हणजे त्यामध्ये काहीतरी क्वालिटी असेल. बरोबर. आणि माझा रेट हा फायनल आहे, तुला ग्रेट. परवडेल तर तू माझ्यासोबत काम करू शकतो, नाहीतर नो प्रॉब्लेम. ओके, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही कनेक्ट केलात. तर किती जिल्ह्यामधनं हा, किंवा किती राज्यात काम करता सध्या तुम्ही? सध्या कर्नाटक, तेलंगणा, पंजाब, राजस्थान, एमपी आणि महाराष्ट्र. अमेझिंग, ग्रेट. तर लगभग तुमचा 80,000 डॉलरचा अॅन्युअली शिपमेंट्स येतात, जे तुम्ही डिस्ट्रीब्यूट करता. आणि सरासरी त्या पूर्ण शिपमेंटवरती किती पर्सेंटमध्ये प्रॉफिट तुम्हाला पडतं, जर विचार केला तर ॲव्हरेजली? तर जवळजवळ 22%. 22%. म्हणजे आपण पकडू हा, शकतो 16-17 लाख रुपये. आरामशीर. गुड. 16 to 17 लाख रुपीज, दॅट इज गुड थिंग. आणि मेनली आता हा ऍश प्रोडक्ट का निवडलाय तुम्ही? फ्लाय ऍश का निवडलाय? फाय याच्यासाठी निवडलाय सर, माझ्या बाजून 2 पॉवर स्टेशन आहे. ओके, म्हणून आणि तुम्हाला प्रोडक्ट लवकर नवीन, आउटसोर्स होतं म्हणून. नाही नाही सर, नवीन प्रॉडक्ट आहे, हम्म. त्याच्यामध्ये व्हाईट लेबल किंवा कोणतं लेबल घ्यायची गरज नाही आहे, मला तो डायरेक्ट मिळतो. हम्म. आणि म्हणजे इझिली मी अवेलेबल करू शकतो, त्याचा समोरच्यानं किती क्वांटिटी माग. ओके, ग्रेट. आणि सेकंड थिंग, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केले काही गव्हर्नमेंटच्या पॉवर पॉईंट सोबत का, जेणेकरून तुम्हाला तो मटेरियल मिळू शकेल इझिली? नाही सर, मी तसं नाही केलं. कारण त्यामध्ये काय होणार आहे, मग मला बंकर शोधावं लागणार, बंकर शोधल्यानंतर ते मला ते भरून आणावं लागणार त्याच्याजवळून, नेहमी मला त्याला अर्ज करावा लागणार, तर ते काम नाही करणार मग मी. तुम्ही डायरेक्ट मी कुठून उचलणार बंकरवाला जो मटेरियल? कॉन्ट्रॅक्टर आहे, हा जो हा कॉन्ट्रॅक्टर आहे, हा हा. त्यालाच ऑर्डर देणार की तू मला इथं डिलिव्हरी दे. ओके, म्हणजे ते झंझट, प्रत्येक गोष्ट तर बॅक मी एंडची नाही करू झंझट फोन शकणार मध्ये सर. काढली. अमेझिंग. हा, तुमच्याकडनं प्रत्येक गोष्ट मी नाही करू शकणार ना. बरोबर. बऱ्याच लोकांना तुमच्याकडनं शिकण्याची पहिली गोष्ट म्हणजे सातत्य ठेवून तुम्ही 3 वर्ष झालं झटताय की चांगला मार्केट कॅप्चर केला पाहिजे. दुसरी शिकण्यासारखी गोष्ट, फक्त महाराष्ट्रात नाही तर भारताला सुद्धा टार्गेट केलं. तिसरी इम्पॉर्टंट हा, गोष्ट म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट आणि मार्केटिंगचा साथ घेतला, जेणेकरून फेसबुक असेल, ऍडसेन्स असेल, युट्यूब असेल, त्यात ऍड्स रन करून मी तुम्हाला एक्सप्लोर करता. मी सेल्फ मार्केटिंग करतो सर, मी स्वतः ग्रेट. जातो. अमेझिंग. आणि मला जर फोर्थ कोणाची थिंग. इन्क्वायरी आली आणि समजा पहिली इन्क्वायरी जर असेल, तर तिथं मी स्वतः पोहोचतो. बरोबर. त्याच्या आणि जवळ जातो डायरेक्ट, तो फोर्थ कुठेही असो थिंग, आता. फोर्थ थिंग सर, तुम्ही जी शिपमेंट मागवता तर त्याची पेमेंट टर्म काय तुमची? ऍडव्हान्स. ऍडव्हान्स म्हणजे तुम्ही इनिशियली त्यांना ऍडव्हान्स देता चायनाला? कुठून, चायनावर येस, मागवता राईट? चायनावाला. 100% ऍडव्हान्स देता? 100% ऍडव्हान्स. बरं, आता कितवी नाही शिपमेंट सर, आहे ते सरासरी? कसं राहते, ते असं राहते
त्याच्यामध्ये मला त्याला 30% ऍडव्हान्स द्यावा लागते, मग तो हा. माझं मटेरियल बनवते. येस येस येस, म्हणजे ऑर्डर आणि घेणार थर्टी सेम. पर्सेंट ऍडव्हान्सच्या नंतर तो मला एफओबी देते, हम्म. किंगडॉनला एफओबी देते, आणि हम्म. त्यानंतर मी त्याला बाकी पेमेंट करतो. बरोबर. मग तुम्ही पण काही एजंट लावलाय तिथं का डायरेक्टली आता ट्रस्ट फॅक्टर बसून गेलाय? नाही सर, माझ्या ट्रस्ट फॅक्टर मध्ये म्हणजे बर. आता त्याची माझी डील खूप हे झाली आहे. किती म्हणजे शिपमेंट्स एवढंच टोटल काय, केल्यात जर तुम्ही समजा मी त्यांच्याकडनं? एखादी डील कॅन्सल पण केली तर तो मला पैसे परत करतो, इथपर्यंत चांगला झालेला आहे अमेझिंग, रिलेशन. ग्रेट ट्रस्ट. तर ह्याच्या मागचं काय मी बॉन्ड याच्या आहे आधी सर तुम्ही एवढा घेतलेले अजून ट्रस्ट परत. ठेवला चायनावरती, म्हणजे हा. त्या व्यक्तीवरती एवढा ट्रस्ट ठेवला, याच्या मागचं बॉन्डिंग काय? रिक्स. रिस्क, ओके. रिस्क आहे तो, यस. रिक्स. अमेझिंग, ग्रेट. हो. सेकंड थिंग. फक्त मी काय केलं सर माहितीये का, जो लॉजिस्टिक वाल्यांचा म्हणजे जे माझे सीएचे आहेत ना, हम्म. त्यांचा जो एजंट आहे तिथला, हम्म. चायनामधला, हम्म. त्याला कॉन्टॅक्ट करून फक्त मी एक व्हिडिओ कॉल केलाय, बर. तेवढंच. ग्रेट. तुम्हाला बाकी रिक्स आता आता 100%. सरासरी किती शिपमेंट्स तुम्ही मागवलात आतापर्यंत त्याच्याकडनं? आतापर्यंत बघा ना, त्याजवळून समजा जवळजवळ 6-7 होऊन जातात सर. 6-7 शिपमेंट मागवलात? म्हणजे हा. 2-3 वर्ष झालं लगभग करताय काम तुम्ही त्याच्यासोबत? 2-1 वर्ष झालं? हो सर. ग्रेट, सर अमेझिंग. मी पहिल्या वर्षी इंडियामधूनच बनवून घेतलं, पण ते मला परवडत नव्हतं. पहिल्या वर्षी हम्म. माझ्या ब्रँडमध्ये मी इंडियातच बनवून घेतलं प्रोडक्ट. बर. ओके. मग आपल्या कम्युनिटीमध्ये आल्यानंतर काय तुम्हाला हेल्प मिळाली जेणेकरून अजून थोडं सोयीस्कर गोष्टी झाल्या तुमच्यासाठी? शेअर करू शकाल काही? हो सर. येस. काय काय मला गोष्टी मिळाल्या? सर्वात महत्वाचा विषय असा आहे सर, जिथं जिथं कुठं एखादी गोष्ट खटकायची, ते हम्म. गोष्ट मनात व्हायची, आज ती गोष्ट मी तुमच्यासोबत जाहीर करू शकतो, किंवा तुमचं मॉडेल बघून मी माझं सॉल्व्ह करू शकतो. आतापर्यंत असं होतं की पहिला तर मला सर, त्याने जे बिल ऑफ एंट्री दिली होती, हम्म. मला पहिली बिल ऑफ एंट्री पण समजत नव्हती. ओके. अमेझिंग. हा सर, मला सीएचचा खर्च काय होतो हा. आणि कस्टम ड्युटी किती लागणार आहे हे पण माहिती नव्हतं पहिल्या शिपमेंट. एवढी रिस्क घेतलेली आहे. ग्रेट. मग हे किती दिवस झालं कनेक्ट झालात आपल्या कम्युनिटीमध्ये तुम्ही? जवळजवळ 5-7 महिने झालेत सर. 5-7 महिने. अजून काय अशी हेल्प मिळाली की सर इथे इथं प्रॉब्लेम आला होता आणि ही हेल्प मिळाल्यामुळं माझी ती डील क्रॅक झाली किंवा व्हॅल्यूज मिळाल्या? अशी कुठली गोष्ट तुमच्या शिपमेंट मधली? सर, बघा आता जेव्हा मी कस्टमरजवळ जायचो, तेव्हा कस्टमरचं थोडं ऐकून घ्यायचो, त्याचे विचार घ्यायचे, त्याचे विचार त्याला विचार आपले सांगायचे. हम्म. पण तुम्ही जेव्हापासून सांगितलं होतं की अस्तीची डील करा, म्हणजे तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही त्याच्यावर जाल तेव्हा त्याचे प्रॉब्लेम घ्या किंवा रिव्ह्यू घ्या, हे तुम्ही सांगितलं हम्म. होतं, ते आता मी घ्यायला लागलो. ओके. आतापर्यंत मी त्याचे रिव्ह्यू घेतलेच नाही, ओके. कारण माझी डील चालू होती, हा. त्याचे रिव्ह्यू कधी घेतलेच नाही. ओके. तुमच्या कम्युनिटीमध्ये आल्यावर त्याचे रिव्ह्यू घ्यायला लागलो, हम्म. आणि थोडं कॉन्फिडन्स पण वाढलाय, ओके. एक्स्ट्रा अमेझिंग. कॉन्फिडन्स आलाय. हा. बरोबर. आणि जे लोक नवीन आणि स्टार्ट करतायत. बोला बोला. सर, इम्पोर्ट साठी जो विषय आहे, हम्म. इम्पोर्ट साठी आपण जीएसटी जेव्हा काढतो तेव्हा बँक तर असतेच आपली, हम्म. आणि आयसी ला थोडा वेळ लागतो. हम्म. तर बर. आयसी आणि जीएसटी असल्यानंतर कोणत्याही डॉक्युमेंटची गरज नाही इम्पोर्ट साठी. बरोबर. आता तुम्ही इम्पोर्ट केलात तर स्पेसिफिकली कुठली अशी अडचण आली की तुम्हाला त्या टायमिंगला वाटलं की अरे हा प्रॉब्लेम आला आणि ह्याला कसं सॉल्व्ह करायचं? असा कुठला एक प्रॉब्लेम आला तुम्हाला? एखादी शिपमेंट फर्स्ट सेकंड नाही, थर्ड मध्ये सीएचे कधी? खूप ऍक्टिव्ह. ओके. बर. माझ्या सीएचे खूप ऍक्टिव्ह. म्हणजे तुमच्याकडनं एक पॉइंट त्यामुळे इम्पॉर्टंट मला आहे की जो माझ्यावर सीएचे लोडच नाही निवडत आला. आहे तो ऍक्टिव्ह निवडणं गरजेचं आहे. हो, 101% ऍक्टिव्ह असणं आवश्यक आहे. थोडा कॉस्टली असला चालेल. ओके. म्हणजे कॉस्ट गेली हरकत नाही, पण शिपमेंट वेळेवर आणि क्विक रिस्पॉन्स असला पाहिजे. हा. बरं, सीएचे व्हेरीफाय कसं केलात? सीएचे व्हेरीफायच नाही केलं. ओके. म्हणजे व्हिजिट केलात, कॉलवरनं कुठून काढलात सीएचएचा कनेक्ट? नो प्रॉब्लेम, व्हिजिट पण नाही केलं. ओके. कुठून कॉन्टॅक्ट काढला सीएचएचा? सीएचे कॉन्टॅक्ट ऑनलाईन गुगल. गुगलवरून, आणि तुम्ही त्याला बघितलात, कॉल हा. केलात आणि दॅट्स डन. तुम्हाला कसं काय वाटलं हा. की अरे हा मला जेन्युइनली देऊ शकेल का, किंवा हा काही प्रॉब्लेम तर करणार नाही? तो कशावरनं ट्रस्ट तुमचा बसला त्याच्यावरती? सर, ते कसं असते माहितीये का, जेव्हा आपण त्याला कॉन्टॅक्ट करतो, हम्म. तेव्हा त्याचा जो एजंट आहे चायनामधला, हम्म. तो आपल्या याला कॉन्टॅक्ट करतो. हम्म.
जो आपला सप्लायर आहे त्याला बरोबर. कॉन्टॅक्ट करतो. डन. त्या सप्लायरला आपण विचारायचं की हा हम्म. जो तुला आता कॉन्टॅक्ट केलाय आणि हम्म. याला तू याच्या आधी कधी ओळखतो का? हम्म. हम्म. कारण त्यांच्या इथं कसं आहे सर माहितीये, कोणी कोणतीही शिपमेंट नाही करू शकत. कारण आपल्या इथं कसं आहे, एक सीएच्या पकडला आपण काही करू शकतो. हम्म. त्यांच्या इथं सर एरिया वाटून दिलेला आहे. म्हणजे ओके. एखाद्या भागात जर टायर बनत असतील तर त्या भागात टायरच बनतील. हम्म. जसं आपली आता मुंबई एमआयडीसी घेतली किंवा बरोबर पुणे बरोबर. एमआयडीसी घेतली तर येस. तिथं सर्व काही बनते. त्यांचं हम्म. तसं नाही यायचं. त्यांचं कसं आहे, एका भागात एकच गोष्ट बनते अमेझिंग. आणि एका भागात कोणी जर काम करत असेल त्याला दुसऱ्या भागात जाऊ देत. ग्रेट. त्यामुळे अमेझिंग ते सर. एकामेकाला जास्त परिचय आलाय. ग्रेट. जे लोक नवीन स्टार्ट करतायत इम्पोर्ट मध्ये, तर त्यांच्यासाठी तुमचं काय सजेशन असेल? इम्पोर्ट मध्ये सर काहीच लागत नाही. फक्त इम्पोर्ट मध्ये रिस्क घ्यायची तयारी लागते. ओके. कोणत्याही डॉक्युमेंटची गरज नाही. सीएची एवढा इमिजिएट डॉक्युमेंट तयार करतो ओके. ओके. की ज्याची काही लिमिटच नाही. कोणताही डॉक्युमेंट अमेझिंग. गरज नाही. फक्त जीएसटी आणि आयएसटी असली नो प्रॉब्लेम. झाला तुमचा अमेझिंग. इम्पोर्ट. अमेझिंग. ग्रेट. थँक्यू सो मच सर. भूपेंद्र सर, खूप आणि इन्साइट्स तुम्ही शेअर इम्पोर्ट मध्ये केलात. सर एफओबी दिलं तरी चालते, नाही दिलं तरी चालते. का सीएचे त्याच्या घरून उचलून आणते मटेरियल, नो प्रॉब्लेम. आपल्याला काहीच टिकीत नाही या गोष्टी, आपल्या घरी आणून सोडतो. ओके. ग्रेट. थँक्स अ लॉट सर. खूप इन्साइट्स तुम्ही शेअर केलात, छोट्या छोट्या गोष्टी, जेणेकरून आपल्या कम्युनिटीमध्ये कोणाला इम्पोर्ट करायचं असेल तर त्याचा जो आता तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्याचा नक्कीच फायदा होईल. थँक्स अ लॉट आणि लॉट ऑफ लव्ह फ्रॉम आवर साईड. अशाच इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेसच्या नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी दाबायला विसरू नका.